आता सगळ्या आता सगळ्या मुलांनी ना, नेक्स्ट स्लाइड कर दो स्वाती. सगळ्या मुलांनी हे बघायचं की आता जे आपण बघणार आहोत की नाही, तर ते तुम्ही हळूहळू हळूहळू थोडे थोडे मोठे होत जात आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मोठे होत आहेत, तर त्यात शरीरामध्ये काय बदल होतात ते आपण बघूयात. तर जसं एक चौथी, पाचवी, सहावी नंतर पहिले मुलींमध्ये काय काय बदल होतात ते सांगते आणि मग मुलांमध्ये काय काय बदल होतात ते सांगते. ठीक आहे. तर मुलीमध्ये की नाही 7-8 डिपेंड्स की त्यांची हेरिडिटी म्हणजे आई वडिलांकडनं काय जीन्स आलेत त्याच्यावरनं छोट्या मुली असतात ना त्या 10 वर्षाच्या होतात तेव्हा त्यांना शरीरात असे बदल घडतात किंवा मुलांना पण 12 वर्षाची मुलं झाली 12-13 वर्षा की त्यांच्या पण शरीरात बदल होतात. तर ते काय बदल होतात आणि आपण काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत हे मी सांगते. ठीक आहे. तर सगळ्यांना जरा अ, अ, हा जो चेक्सचा शर्ट आहे त्याला झोप येते का बाळा? तर हे ध्यान म्हणजे लक्ष देऊन ऐक. ठीक आहे. आणि मग घरच्यांना पण तू सांगू शकतोस. तर हे जे दिसतंय तर हे बॉडी पार्ट्स आहेत आपले काय-काय आहेत, की अन्ननलिका आहे, श्वसन नलिका आहे, मग लंग्स आहेत, म्हणजे लंग्सला फुफ्फुस म्हणतो आपण. लिव्हर आहे, लिव्हर म्हणजे काळीज, स्टमक म्हणजे पोट आतलं, स्प्लीन आहे, पॅनक्रियाज आहेत, किडनीज आहेत आपल्या आणि छोटं आतडं, मोठं आतडं आणि जिथे साठते तिथे ब्लॅडर आहे. तर हे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. तर हे सगळे आपले ऑर्गन आहेत. ठीक आहे. नेक्स्ट स्लाईड स्वाती. तर मुलींच्यात काय-काय बदल होतात हे मी सांगते. ठीक आहे. मुलींना सगळ्यात प्रथम मुलींना एक 10 वर्षाच्या मुली झाल्या की आणि हे मुलांसाठी पण तेवढंच जरुरी आहे. आता काय होतं, की मुलगा-मुलगी असं काही सगळे कोणी भेदभाव मानत नाहीत किंवा मानलं नको पाहिजे. ठीक आहे. कारण काय एक वर्ड असतो जेंडर इक्वालिटी. तर जसं मुलींना स्वयंपाक करायला येतो, तसं मुलांना पण स्वयंपाक करायला यायला पाहिजेत. असं सगळेजण म्हणतात. कारण का शिक्षण सगळ्यात आता मुली सगळीकडे पहिल्या आहेत. पुढे आहेत मुली सगळीकडे. पोलिस ऑफिसर म्हणा, पायलट म्हणा, डॉक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा किंवा शास्त्रज्ञ म्हणा, त्या सगळ्यात मुली सगळ्यात टॉपमध्ये आहेत. तुम्ही आता ते चंद्रयान गेलं ना वरती आपलं, तर त्या चंद्रयानची जी टीम होती त्याच्यात अ, जवळपास 70% बायका होत्या. माहिती का तुम्हाला? म्हणजे मुली होत्या 70%. तर असं काही नसतं, की मुलींनीच घर सांभाळायचं वगैरे. कारण का आता सगळ्या मुली शिकतात आणि चांगल्या-चांगल्या जागी असतात. तर आपण बघूयात, की मुलींना सगळ्यात प्रथम 10-12 वर्षाचा झाला, की पाळी येते. पाळी येते म्हणजे पोटात दुखून एक लघवीच्या जागेच्या वरती खाली एक ओपनिंग असतं. त्याला आपण व्हाजाना म्हणतो. तर तिथून रक्त येतं. तर ते रक्त म्हणजे काही घाण नसतं, काही नसतं. तर मुलींच्या शरीरात एक युट्रस नावाचं ऑर्गन असतो. तर तर त्याचं काय होतं, की तो युट्रस जे असतं ते 10-12व्या वर्षी फर्टाईल होतं. म्हणजे तिथे ते मॅच्युअर होऊन ते युट्रसचा आतला जो कव्हर असतो की नाही, तो दर महिन्याला चेंज होत राहतो. कारण का जे ओव्ह्युलेशन होतं मुलींच्या आता तुम्ही लहान आहात त्याच्यामुळे कितपत तुम्हाला कळतंय मला माहित नाही. पण दर महिन्याला त्याच्यातला आतला लेयर असतो ना, आपण कसे कपडे चेंज करतो, तसं युटरस त्याच्या आतला लेयर चेंज करतात. त्याच्यामुळे 3 दिवस ते लेयर चेंज व्हायला 3 ते 4 दिवस लागतात म्हणून मुलींना पाळी येते. पाळी येते आणि ते सगळं लेयर म्हणजे ती स्किन आतली सगळी निघून जाते. ती ब्लड वाटे निघून जाते. त्याच्यामुळे ते काय असं दूषित वगैरे असं काही नसतं आणि तिथून मग मुलींचं पाळीचं जीवन जे सुरू होतं ते वयाच्या 50शी पर्यंत डिपेंड्स अपॉन कसं असतं काय म्हणजे 45 ते 50 वर्षापर्यंत ते पाळी येत राहते. नेक्स्ट स्लाईड साठी.
तर हा जो आहे यौन संस्था आणि जागृती म्हणजे हे जे तुम्ही वयात येतात मुलं किंवा तुमच्या शरीरात बदल होतात, हे खूप मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मुलींसाठी पण इम्पॉर्टंट आहे. कारण का तुम्ही एक माणूस म्हणून अगले 5-6 वर्ष, 18 वर्षाचे जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही एकदम तुमच्या तुमच्या शरीरात हार्मोनल्स बदल होतात, भावनिक बदल होतात आणि आता मी जर सांगितलं तर तुम्हाला आत्ता कदाचित 7वीतल्या मुलींना कळेल. अ, पण दुसऱ्या म्हणजे त्याच्यापेक्षा छोट्या मुलांना नाही कळणार. ठीक आहे. तर हे तुम्ही ऐकून घ्या फक्त. कानावर जाऊ देत. तर कारण का तुम्ही हे घरी जाऊन आई-वडिलांशी सुद्धा बोलू शकता. असं नाहीये की नाही बोलायचं. कारण का ह्या गोष्टी जितक्या आपण लपवतो, तितके त्याचे दुष्परिणाम मी पुढं सांगते की होतात. त्याच्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या आई-वडिलांपासून लपवायच्या नाहीत किंवा आपल्याला काय वाटतं त्याच्याबद्दल, कसं वाटतं, तर ते नाही करायचं. ठीक आहे? मुलींना शेजल पुढे बसव. 7वीतल्या 6वीतल्या मुली आहेत ना, तर त्यांना मोठ्या मुलींना पुढे बसव. हां, गुड. तुम्हाला ऐकायला येतोय? माझा आवाज ऐकायला येतोय मुलांनो? हात वरती करा. आवाज नीट ऐकू येतोय की नाही ते बघून. आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? ओके. तर मुलींना आपण हे बघूयात, की काय-काय त्रास होतो, काय नाही त्रास होत. ठीक आहे. तर शरीरातले पहिले बदल सांगते मी काय-काय होतात. तर जसं-जसं म्हणजे तुमच्यात हार्मोनल चेंजेस होतात, तर काखेतले केस असतात की नाही, काखेतले केस सॉरी हां. काखेतले केस यायला लागतात आणि छाती वाढायला लागते. अ, छाती दुखायला पण लागते. आणि हळू-हळू खाली ओटीपोटात दुखायला लागतं. तर हे सगळे बदल आपल्याला एक साथ नाही होत. हळू-हळू, हळू-हळू व्हायला लागतात आणि खाली जो लघवी करायचा एरिया असतो तिथे केस यायला लागतात. जे पहिले केस येत नाहीत आणि आपण मग काय करतो, की आपण लाजतो. हे आई-वडिलांना सांगायला स्पेशली मुलींनी आईला सांगायला पाहिजेत, की मला हे होतंय, ते होतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पिरियडमध्ये तुम्हाला कोणी टच केलं किंवा तुम्हाला कोणी चुकीच्या जागी स्पर्श केला, तर तुम्ही लगेच त्याला थांबवायचं आणि आई-वडिलांना किंवा आपल्या गुरुजींना सांगायचं, की हे बरोबर आणि हे माझ्याबरोबर होतंय म्हणून. ठीक आहे? तर ह्या पुढे बघूयात आपण. साथी नेक्स्ट स्लाईड. हां. तर हे बघा, फिमेल बॉडी पार्ट्स ॲक्चुअली फिमेल आणि मेलमध्ये जास्त काही डिफरन्स नसतो. फिमेलमध्ये ब्रेस्ट असतात, छाती वाढते आणि युटरस असतं. युटरस आणि 2 ओव्हरीज असतात. त्या ओव्हरीज अंड बनवायचं काम करतात आणि ते दर महिन्याला अंड अ, अ, युटरसमध्ये म्हणजे युटरसपर्यंत येतं आणि ते अंड जर फर्टाईल नाही झालं, तर मग ते बाहेर पडतं. म्हणजे आतलं युटरसच्या आतला जो लेयर असतो, तो महिन्याच्या महिन्याला ते अंड्यासकट सगळं बाहेर टाकतो. का? तर नवीन नवीन लेयर बनतो महिन्याच्या महिन्याला. तर त्याच्यामुळे काय होतं, की जेव्हा तुमचं लग्न होईल, तेव्हा तुम्हाला मुलं होतील, तर ते मुलं व्हायला युटरस एक असं व्यवस्थित हे तयार होतं, की अ, म्हणजे अंड बनवून तिथे उबवायला ते मदत करतं.
तर ते पुढचं म्हणजे नंतर बघूयात की ते अंड कसं होतं. पण आत्ता तुम्हाला पाळी का येतंय ह्याचं मी रिझन सांगते, की आतला युटरस आपण जसे कपडे बदलतो दिवसाला कपडे बदलतो, तसं ते युटरस आतली आपली लेयर्स असतात, स्किन असते, ते सगळं महिन्याच्या महिन्याला बदलत असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला पाळी येते. पाळी येते तर नेक्स्ट स्लाईड्स जाती. तर पाळी येते तर पुढे काय-काय करायचं ते सांगते. हे बघा, हे आपण आता जे तुम्हाला दिसतंय ह्याच्यात, तर ते युटरस आहे. युटरस माने गर्भाशय. गर्भाशय हा आतला जो लेयर असतो की नाही, त्रिकोण दिसतोय तुम्हाला, तर तो हा आतला जो सगळा लेयर असतो, तो महिन्याच्या महिन्याला बाहेर पडतो आणि नवीन तयार होतो. नवीन तयार होतो त्याच्यामुळे आपल्याला पाळी येते. आणि ह्या 2 फेलोपियन ट्यूब आणि अंडाशय आहे. ते अंडाशय दिसत असेल तुम्हाला, तर त्या अंडाशयमधनं दर महिन्याला अंडी येतात आणि युटरसमध्ये येतात आणि ती पण जर नाही चिकटली तर ती त्याला अ, आपली बॉडी बाहेर टाकते, पाळी वाटे. ठीक आहे. तर पाळी आलेल्या 3 दिवस कुणाला पोटात दुखतं किंवा कुणाला खूप उलटी वगैरे येते, डोकं दुखतं, पाय दुखतात. तर हे काय होतं हार्मोनल चेंजेस होतात. त्याच्यामुळं खूप त्रास होतो आपल्याला. पण काय त्याचं घाबरायचं कारण नाही, कारण का सगळ्यांनाच असं होतं. 80% मुलींना काही त्रास होत नाही. 20% मुलींना वजन वाढतं किंवा खूप पोटात दुखतं. तर पोटात दुखत असेल तर तुम्ही बिलकुल डॉक्टरांना कन्सल्ट करायचं किंवा आमच्या डीजी स्वास्थ्यचा नंबर तुम्ही घ्या सरांकडून किंवा आमच्या मॅडमकडून डीजी स्वास्थ्यचा नंबर घ्या आणि जेव्हा असं होईल, त्रास होईल, काही पण होईल, तर तुम्ही फोन करू शकता आम्हाला. म्हणजे आपण औषध देऊन त्यावेळेस तात्पुरतं म्हणजे थांबवू शकतो. म्हणजे त्रास कमी करू शकतो. तर पुढे आगे आगे करतो स्लाइड्स. तर आपण बघूयात की हे हे जे आपलं लघवीचं ठिकाण आहे ना, तर हे असं दिसतं. ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये वल्वा बोलतात आणि अ, इथले हे जे फोटो दिसतोय तुम्हाला हे नीट बघा. कारण का काय होतं, की आपण जेव्हा कपडे वापरतो पाळीसाठी, पाळी जेव्हा येते तेव्हा, तर त्याचे इन्फेक्शन पण होतं. कारण का ही खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि तिथून मग हे खाली जे व्हॅजायनल ओपनिंग आहे, तिथून आपल्याला ब्लीडिंग होतं आणि जे वरचा पार्ट आहे युरेथ्रा म्हणून तिथून आपल्याला सुसू होते. ठीक आहे. तर हे व्हॅजायनल ओपनिंग फक्त पाळीच्या वेळेसच ओपन होतं 3 ते 4 दिवस. नंतर परत ते बंद होतं. कारण का ते येणारं रक्त तिथून येतं. तर आपण नेक्स्ट स्लाईड साथी. तर पुढे बघूयात, की पाळीच्या वेळेस आपल्याला काय-काय म्हणजे काळजी घ्यायला लागेल. कारण का शक्यतो तुम्ही कपडे नका वापरू. कारण का युजुअली मी पण लहानपणी वापरलेत, की आई काय करते, आईच्या जुन्या साड्या फोल्ड करून देते. पण ते काय असतं ते कपडे त्या कपड्यांमध्ये जंतू असतात किंवा ते नीट धुतले जात नाहीत डेटॉलनी वगैरे. तर त्याच्यामुळे पण इन्फेक्शन होतं आपल्याला युटरसचं म्हणजे गर्भाशयाचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्याचे परिणाम काय होतात, की पाळी सेजल गई. नेटवर्क प्रॉब्लम हो रहा है शायद यहाँ पे। हां. हाँ, हो गई जॉइन। ओके. तर आपण कुठे कपडे वापरण्याबद्दल कोण-कोण कपडे वापरतं पाळी आली की हात वरती करा. का सॅनिटरी नॅपकिन्स वापरता? ह्या गोष्टी लाजण्यासारख्या नाहीये, ठीक आहे. पण ज्यांची पाळी नाही आली आहे त्यांना पण हे उपयोगी आहे आणि आली आहे त्यांना पण उपयोगी आहे. शक्यतो काय करतो आपण बघा ₹10 चे कुरकुरे वगैरे खातो की नाही? ₹10-20 तर आता सॅनिटरी नॅपकिन्स खूप स्वस्त झालेत आणि ते आपल्या मेडिकलच्या दुकानात मिळतात. तर शक्यतो सॅनिटरी नॅपकिन्स वापरा. कारण का ते यूज एंड थ्रो आहे. ते व्यवस्थित आपल्याला डिस्पोज करता येतात. स्टराईल म्हणजे ते निर्जंतुक करून पॅकेटमध्ये भरलेले असतात. त्याच्यामुळं त्याच्यातनं जंतू आपल्या शरीरात जात नाही आणि एक युटरसचं
युट्रस म्हणजे गर्भाशयाचं एक इन्फेक्शन असतं, त्याला आम्ही म्हणतो एंडोमेट्रियोसिस. तर ते इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी असतात हे सॅनिटरी नॅपकिन्स वापरलं की. आणि मग दुसरं एक टॅम्पॉन्स पण असतो, की टॅम्पॉन्स नावाचं एक अशी छोटीशी कापसाची आहे ना, अशी म्हणजे कॅप्सूल असते. ती आत घालायची. पण ती आपल्या इथे अजून प्रचलित नाहीये आणि एक कप पण मिळतो, व्हॅजायनल कप पण मिळतो. तो पण आपण घालू शकतो. व्हॅजायनल कप फार उपयोगी आहे, कारण का त्यांनी एन्व्हायर्नमेंट म्हणजे प्रदूषण वगैरे होत नाही. सॅनिटरी नॅपकिन म्हणजे मातीत मिसळायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणजे त्यांनी पण काही प्रॉब्लेम येत नाही. पण अजून अजून म्हणजे हे टॅम्पॉन्स आणि व्हॅजायनल कप वगैरे अजून प्रचलित झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे आपण म्हणजे शक्यतो मी गावात बघते. आपल्याकडे गावातल्या म्हणजे जिथे-जिथे गाव आहेत तिथे-तिथे सॅनिटरी नॅपकिन्स इझिली अवेलेबल असतात. कॉटनचे असतात. चांगल्या क्वालिटीचे आता खूप प्रगती केली आहे. तर चांगल्या क्वालिटीचे असतात ते आपण वापरले, तर आपण शक्यतो म्हणजे व्हॅजायनल इन्फेक्शन, गर्भाशयाचे इन्फेक्शन होण्यास रोखू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट स्लाईडसाठी. तर ते आता मी सांगितलं, की मेन्स्ट्रुअल कप कसा यूज करायचा. पण तुम्ही खूप लहान आहात त्याच्यामुळे आता म्हणजे एक ह्या सगळ्या गोष्टी 18 ते 20 वर्षाच्या लोकांना उपयोगी आहेत. तर तुम्ही म्हणजे तुम्हाला नवीन-नवीन पाळी आली किंवा इरेग्युलर पण आली पाळी किंवा कधी-कधी काय होतं 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी येते. तर तसं काही घाबरायचं कारण नाही. कारण का एक तुम्ही 16 वर्षाचे होईस्तोपर्यंत असं इरेग्युलर पाळी येत राहणार. कारण का तुमच्या हार्मोनल लेव्हल्स असे वरती खाली, खालती खाली असे होत राहतात. त्याच्यामुळं घाबरायचं कारण नाहीये, की सगळ्याच लोकांना महिन्याच्या महिन्याला येत नाही पाळी. काही-काही लोकांना 3 महिन्यांनी येते, काही-काही लोकांना 4 महिन्यांनी येते. तर ते डिपेंड्स. तर एक तर तुम्हाला कळलं असेल, की पाळी आल्यावर आपण कपडे वापरायचे नाहीत, नॅपकिन वापरायचा. तर हे बघा नॅपकिन वापरायचा तर अ, कसा इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, की त्याला 2 असे पंखासारखे असतात. ते आपल्या पॅन्टीला किंवा चड्डीला असे ते खाली दुमडायचे आणि चिकटवायचे. म्हणजे ते वरचा जो पार्ट आहे तो फिक्स राहतो आणि हलत नाही. तुम्ही धावलात, पळलात तरी ते हलत नाही आणि पॅड निघत नाही. तर शक्यतो हे तुम्ही वापरत जावा. घरी पण तुम्ही आईला सांगत जावा, की नाही डॉक्टरांनी सांगितलंय, की सॅनिटरी नॅपकिनच वापरायचे. कपडे देऊ नकोस आई. ठीक आहे आणि कपडे जर वापरत असाल, तर ते कपडे हलत असतात, निघत असतात किंवा रादर कपडे डेटॉलनी स्वच्छ धुतले जात नाहीत. कारण का जेव्हा धु धु ध कपडे जर वापरत असाल, आईची साडी वगैरे वापरत असाल, तर तर आईची साडी जर वापरत असाल, तर ते स्वच्छ गरम पाण्यात डेटॉल घालून लाईफबॉयनी स्वच्छ धुतले पाहिजेत. कारण का त्याच्यात साबण जरी राहिला तरी तुम्हाला ते इरिटेशन होतं. कारण का खालची जी आपली लघवीची जागा असते, ती खूप सॉरी हां, माझाच कॅमेरा ऑफ होतोय. तर ती खूप सेन्सिटिव्ह असते. लघवीच्या जागेला इन्फेक्शन होण्याचे खूप चान्सेस जादा असतात. कारण का मुलींमध्ये म्हणजे फिमेल जे असते मुलींमध्ये जी खालची जागा असते ती ओपन असते. त्याच्यामुळे ओपन असते त्याच्यामुळे तिथून इन्फेक्शन व्हायला खूप हे होतं. नेक्स्ट स्लाईड घेऊयात आपण. ठीक आहे. तर एकंदरीत ह्याच्या व्यतिरिक्त मी थोडंसं आणखीन एक 10 मिनिटं तुम्हाला सांगणार आहे, की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही मोठे होत असतात, तुम्हाला पाळी येत असते, तर शक्यतो तुम्हाला अशी बॅड टच, गुड टच म्हणजे चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ह्याच्याबद्दल सांगणार आहे मी आज.
कारण का हे तुम्हाला खरं तर घरातून आपण सांगू शकतो, पण बऱ्याचशा गोष्टी घरातून अजूनही आपल्याकडे इतकं म्हणजे खेळीमेळीचं घरात वातावरण नसतं किंवा आपण लाजतो आई-वडिलांशी शेअर करण्यासाठी. तर जेव्हा पाळी यायला सुरू होते तेव्हा अ, म्हणजे काही-काही लोकं असतात ते तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करतात किंवा तुम्हाला तो स्पर्श आवडत नाही किंवा अ, अ, म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीत मला वर्ड माहीत नाही. तर ते तुम्हाला स्पर्श जरा हे तुम्ही लगेच आई-वडिलांना स्पेशली आईला सांगायचं, की हा माणूस असा-असा आहे आणि हा मला असा चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करतोय आणि सगळ्यात म्हणजे मुलींना स्पर्श करण्याच्या जागा म्हणजे छाती किंवा खाली लघवीची जागा किंवा गाल असं तिथं स्पर्श केला तर तुम्ही सरळ त्यांना नाही म्हणायचं आणि सरळ आईला सांगायचं, की हे असं-असं झालंय म्हणून. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, की तुम्हाला काही पण म्हणजे जेव्हा पिरियड्स येतात, तेव्हा खूप आपलं स्वभाव भावनिकदृष्ट्या आपण खूप चेंज होतो. कधी-कधी आपल्याला खूप रडावंसं वाटतं. कधी-कधी आपल्याला खूप एकटंच बसावंसं वाटतं. तर ते तुम्ही सगळं मैत्रिणीशी किंवा आईशी शेअर करायचं. असं हे नॉर्मल आहे असं होणं. ह्याला घाबरून जायचं नाही किंवा तुम्ही असं वेगळे आहात असं काही फील करायची गोष्ट नाहीये. अ, पोटात दुखतं किंवा काही पण म्हणजे अ, पाळी येण्याच्या पासून पुढचे 4-5 वर्ष तुमच्या शरीरात खूप सारे बदल घडत असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला कधी-कधी असं वाटेल की अभ्यास करा. मग अभ्यासात मन लागत नाही किंवा पोटात दुखतंय किंवा खूप झोप येते. तर ते सगळे हार्मोनल चेंजेसमुळं होत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी शक्यतो आपण आईशी शेअर केल्या तर चांगली गोष्ट आहे किंवा बाई असतील शाळेत, बाई समजून घेणाऱ्या असतील, तर त्यांच्याशी शेअर करत जावा किंवा आपल्या मैत्रिणीशी बोला आणि काहीच नाही जमलं, तर आमचा नंबर घ्या डिजिस्वास्थ्यचा आणि माझ्याशी बोला. मी तुम्हाला म्हणजे काय-काय होतंय, काय प्रॉब्लेम आहे, हे सगळे तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता किंवा सेजल मॅडम आहेत. त्यांचा नंबर आहे तिकडे, तर त्यांच्याशी पण बोलू शकता. त्या मला कॉन्टॅक्ट करू शकतात. तर हे जितकं नॅचरली घ्याल, आपण म्हणजे इंडियामध्ये खेडेगावात स्पेशली ह्याला अ, चांगलं समजत नाही, पण परदेशात वगैरे खूप नॉर्मल समजतात. त्याच्यामुळं आणि तुम्हाला सांगितलं मी, की मुली सगळ्याच बाबतीत पुढे आहेत. तर सगळ्यांनी खूप-खूप शिका आणि खूप मोठं व्हा आणि खूप अभ्यास करा आणि आई-वडिलांचं नाव रोशन करा. ठीक आहे. आणखीन कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. आपण प्रश्न उत्तरं करूयात. ठीक आहे. कुणाला काय प्रश्न विचारायचे आहेत का तुम्हाला आता? सगळ्यांनी पहिलं तर हिच्यासाठी टाळ्या वाजवा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा, की तिने खूप छान काम केलंय, की बोलण्याचा धीटपणाने ती आली आणि बोलायला उभी राहिली म्हणून. ये जवळ आहे बाळा. काय काय त्रास होतोय मला सांग. अगं बाई लाजू नकोस. बोल ना बाळा काय त्रास होतोय? बोल बोल काय त्रास होतोय सांग. अच्छा, अच्छा. आता हे झालं की नाही आपलं, की मग सेजल मॅडम आहेत ना त्या तुम्हाला सगळ्यांना चेक करून मला दाखवतील. तेव्हा आपण गोळ्या औषधं देऊयात. ठीक आहे? सगळ्यांनाच चेक करणार आहेत ते. ठीक आहे? मग आपण सगळ्यांना प्रत्येकाला गोळ्या औषधं देऊ. ओके? मॅम हां. हां, ठीक आहे. सगळेच लहान आहेत. फक्त गुरुजींना सांगा थँक यू व्हेरी मच. गुरुजींना बोलवा इकडे सर जे आहेत.
त्यांचं आभार व्यक्त करूयात फक्त. नमस्ते मॅडम. नमस्ते सर, तुम्ही फार फार चांगलं काम केलं आणि खरंच म्हणजे मला फार खुशी होतीये की मुलांना थोडस हे नॉलेज द्यायला पाहिजेत. खरं तर आमचे प्रयत्न असतील की सगळ्या शाळेत स्पेशली मुलींना जर असं आम्ही सांगू शकलो आणि अवेअरनेस देऊ शकलो तर फार म्हणजे चांगलं होईल. आणि धन्यवाद तुमचे खूप खूप. मला वाटतं तुम्ही जरा म्हणजे मातांचे जर असं काही घेतलं शिकण्याबद्दल आणि कुणाचं? प्रॅक्टिकली त्यांना काही महिलांचं म्हणजे मुलांच्या आयांचं असं मुली. हो हो, घेऊयात ना सर. तुम्ही ऑर्गनाइज करत असाल तर घेऊयात नक्की नक्की. मुली आणि त्यांच्या आया, कारण का हे मुलं छोटे आहेत फार, तर त्या आयांना म्हणजे 1 महिन्यातला 1 दिवस तुम्ही म्हणजे सांगा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा सेजल मॅडमना, तर आपण आईंना पण बरोबर घेऊन सगळ्या महिलांना रादर ते फार बरं होईल. कुटुंबात जर सवय लागली तर. हा, बरोबर बरोबर. तर तसं चालेल, चांगली आयडिया आहे. आपण करूयात सर, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. थँक्यू सो मच सर. ओके ओके मॅम, थँक्यू. ओके ओके बाय. थँक यू मॅम. ओके बाय बाय.